Welcome to all of you student. Today's we are going to study about the lecture number 3. In that we study the next one point, that is the 4.3 DNA packaging. तर हे अशा पद्धतीने या ठिकाणी जो DNA आहे तर त्या DNAचं जे पॅकेजिंग आहे तो DNA जो आहे तो DNA कशा पद्धतीने या ठिकाणी पॅक केला जातो त्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर हे जे या ठिकाणी DNA जर बघितलं गेलं असेल तर हे DNA या ठिकाणी अशा प्रकारच्या या ठिकाणी डबल हेलिक्स जे स्ट्रक्चर आहे DNA दिस आर द डबल हेलिक्स मॉलिक्यूल. तर या ठिकाणी बघा DNA जर पाहायला गेला असेल ना तर तो DNA या ठिकाणी अशा पद्धतीने हा डबल हेलिक्स जे स्ट्रक्चर आहे ते डबल हेलिक्स स्ट्रक्चर अशा स्वरूपाचं आहे. अँड these double helix structure these are observed in the mammalian cell. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी डबल हेलिक्स जे स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी जे मॅमेलियन सेल आहेत जे या ठिकाणी सस्तन प्राण्यामध्ये असणारे या ठिकाणी पेशी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हा DNA डबल हेलिक्समध्ये आढळला जातो. देन ऑल्सो द दिस DNA these are having also the length of that DNA is the approximate 2.2 मीटर 2.2 मीटर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा DNA ची जर आपण या ठिकाणी जर साधारणपणे या ठिकाणी लेंथ जर पाहिली तर या ठिकाणी 2.2 मीटर एवढी या ठिकाणी DNA ची लेंथ असते आढळली जाते. देन ऑल्सो द इन टिपिकल न्यूक्लियस द साइज ऑफ दॅट DNA जर आपण या ठिकाणी टिपिकल न्यूक्लियस जर आपण गृहीत धरला गेला तर त्या टिपिकल न्यूक्लियसमध्ये तो जो या ठिकाणी असणारा जो DNA तर त्या DNA ची जर साईज जर बघितली गेली असेल तर ती किती आहे रे 10⁻⁻6 मीटर एवढी या ठिकाणी काय असते या टिपिकल जो न्यूक्लियस आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी जर आपण जर पाहिलं गेलं असेल तर ही अशा प्रकारची या ठिकाणी मॅमेलियन सेल आहे. ओके, त्या मॅमेलियन सेलच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं असेल तर या ठिकाणी काय असतो सेंटरला बरोबर न्यूक्लियस असतो बरोबर आहे. आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये जर बघितलं गेलं असेल तर या ठिकाणी काय असतं क्रोमॅटिन मटेरियल असतं. ओके, these are the chromatin material and these chromatin material these are the found in the form of the chromosome. जे या ठिकाणी क्रोमोझोम असतात ना तर त्या क्रोमोझोमच्या स्वरूपामध्ये हे जे काही क्रोमॅटिन मटेरियल आहे ते क्रोमॅटिन मटेरियल या ठिकाणी हे क्रोमोझोमच्या स्वरूपामध्ये आढळलं जातं. आणि त्याच या ठिकाणी क्रोमोझोममध्ये काय असतो या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल तर हा अशा प्रकारचा या ठिकाणी हा क्रोमोझोम आहे. अँड इन दॅट क्रोमोझोम द DNA these are present. ओके, अशा प्रकारचा हा जो काही क्रोमोझोम आहे ज्याला आपण गुणसूत्र म्हणतो तर त्या गुणसूत्राच्या आतमध्ये अशा प्रकारचं जे DNA त्या DNAचं स्ट्रक्चर आपल्याला आढळून येतं. अँड these are having also the typical nucleus the size of that typical nucleus the DNA size these are the present in the typical nucleus that is the 10⁻⁻6 मीटर 10⁻⁻6 मीटर एवढी या ठिकाणी त्याची आपल्याला DNA ची जी लेंथ आहे ती DNA ची लेंथ आपल्याला अशा प्रकारच्या या ठिकाणी जो सेल आहे सेलच्या आतमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे त्याच्या आतमध्ये असणारा जो काही क्रोमोझोम आहे आणि क्रोमोझोम मध्ये असणारा अशा प्रकारचा जो DNA आहे तर त्या DNA ची साईज आपल्याला 10⁻⁻6 मीटर एवढी या ठिकाणी आढळली जाते. देन ऑल्सो द वन क्वेश्चन्स आर अराइज इन अवर माइंड. बरोबर आहे, एक अशा प्रकारचा एक प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय की आपल्या मनामध्ये आपल्या या ठिकाणी मेंदूमध्ये निर्माण होतो. कोणता प्रश्न आहे बघा या ठिकाणी की बाबा एवढा या ठिकाणी बघा 2.2 मीटर एवढा जर या ठिकाणी DNA जर बघितला गेला असेल तर एका या ठिकाणी स्मॉल मायक्रोस्कोपिक जो या ठिकाणी सेल आहे आणि त्या सेलच्या आतमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे तर त्या न्यूक्लियसमध्ये जर पाहिलं गेलं असेल तर एवढा या ठिकाणी 2.2 मीटर एवढ्या लांबीचा जो DNA तो DNA नेमका कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिसू शकेल आढळला जाऊ शकेल. मग अशा प्रकारचाच क्वेश्चन आपल्या मनामध्ये येतो की कसा बाबा क्वेश्चन हाऊ लॉंग these DNA molecule accommodated in small nucleus. बरोबर आहे ना, एक तर असतानाच या ठिकाणी ही सेल कशी रे मायक्रोस्कोपिक आहे. these cells are do not looks like our the
नेकेड आईज. ओके, आपले जे उघडे डोळे असतात ना, त्या उघड्या डोळ्याच्या साहाय्यानं आपण अशा प्रकारची ही जी सेल आहे ती सेल पाहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. बरोबर आहे, सेल पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. आणि त्याच्यामध्ये असणारा जो या ठिकाणी न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस सुद्धा आणखीन या ठिकाणी कसा आहे रे, त्या सेलपेक्षा पण तो मायक्रोस्कोपिक आहे, हे लक्षात घ्या. बरोबर आहे ना, अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो मायक्रोस्कोपिक आहे. आणि त्या न्यूक्लियसमध्ये परत हा जो या ठिकाणी जो डीएनए, तो डीएनए कशा पद्धतीने या ठिकाणी त्याची अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट झालेली असेल, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये या ठिकाणी नक्कीच आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर या ठिकाणी म्हटलंय की हाऊ दीज लॉंग डीएनए दीज आर द अकोमोडेटेड इन द स्मॉल न्यूक्लियस. अशा प्रकारचा लहान अशा प्रकारचा असणारा जो न्यूक्लियस आहे, जो केंद्रक आहे, त्या केंद्रकामध्ये हा जो या ठिकाणी डीएनए आहे तो कसा नेमका अकोमोडेट झालाय, कसा तिथं तो राहत असेल, कशा पद्धतीने तिथं आपल्याला तो आढळत असेल. तर अशाच पद्धतीचा या ठिकाणी मग जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस कसा असतो, दिस न्यूक्लियस दिस आर इट बिकम्स अ कंडेन्स्ड. हा जो या ठिकाणी असणारा जो डीएनए, दिस डीएनए दिस आर द प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. तर हा अशा प्रकारचा या ठिकाणी हा जो डीएनए तो डीएनए न्यूक्लियसमध्ये असतो आणि तो कशा स्वरूपामध्ये आहे रे, कंडेन्स्ड स्वरूपामध्ये आहे. कसा आहे, कंडेन्स्ड. म्हणजेच एकदम या ठिकाणी जो लांब अशा प्रकारचा असणारा जो डीएनए आहे त्याचं या ठिकाणी काय झालं रे, कंडेन्सेशन झालंय. म्हणजे तो या ठिकाणी जो डीएनए लांब असणार आहे तो छोटा झालाय, बारीक झालाय आणि त्याचं कंडेन्सेशन झालेलं आहे. तो एकत्रित डीएनए अशा प्रकारचा या ठिकाणी आलेला आहे. दिस आर हॅव्हिंग ऑल्सो कॉल्ड ॲज द कंडेन्स्ड वन डीएनए अँड ऑल्सो दीज डीएनए दिस आर द कॉइल्ड वन. कॉइल्ड म्हणजे त्याच्यामध्ये या ठिकाणी जे कॉइलिंग आहे ना ते कॉइलिंग या ठिकाणी झालेलं आहे त्याच डीएनएच्या कडेने. हाच जो डीएनए तो डीएनए या ठिकाणी त्याच्यामध्ये जे कॉइलिंग सारखं जे स्ट्रक्चर आहे, इथं जसं मी तुम्हाला दर्शवलं या ठिकाणी कॉइलिंग अशा स्वरूपाचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला या न्यूक्लियसमध्ये आढळलं जातं. दीज आर हॅव्हिंग ऑल्सो द कॉइल्ड वन अँड दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द सुपर कॉइल्ड वन. बरोबर आहे, एकदा या ठिकाणी बघा अशा प्रकारचा हा या ठिकाणी डीएनए, तर डीएनएचं या ठिकाणी कॉइलिंग झालं. बरोबर आहे, हा या ठिकाणी डीएनएचं या ठिकाणी कॉइलिंग झालं. परत आणखी या ठिकाणी समजा डीएनएची जी लेंथ आहे, डीएनए आहे तो या ठिकाणी आणखीन शिल्लक राहिलेला आहे. डीएनएची लांबी जास्त आहे, 2.2 मीटर एवढी या ठिकाणी लेंथ आहे. मग त्याच्यामध्ये आणखी काय होतं की आणखीन त्या जे ऑलरेडी पहिले जे कॉइलिंग झालेलं आहे त्या कॉइलिंगच्याच कडेने या ठिकाणी काय घडलं जातं रे, परत आणखी तो जो या ठिकाणी डीएनए ना तो पुन्हा 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 त्या ठिकाणी त्याच्या कडेने त्याचं आणखीन कॉइलिंग व्हायला सुरुवात होते. कॉइल त्याच्या कडेने या ठिकाणी बनले जाते अँड दॅट्स वाय दीज आर कॉल्ड ॲज द सुपर कॉइल्ड. म्हणजेच पहिले ऑलरेडी कॉइल आहे त्याच्या कडेने आणखीन त्याचं कॉइलिंग स्ट्रक्चर होतं. त्यामुळंच काय होतं की हा एवढा लांब असणारा जो डीएनए तो डीएनए काय होतो रे, छोट्या छोट्या अशा प्रकारच्या ठिकाणी कॉइल्ड स्ट्रक्चरमध्ये तो डीएनए आपल्याला हा आढळला जातो. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हे जो डीएनए तो डीएनएमध्ये तो डीएनए कंडेन्स्ड स्टेटमध्ये आढळतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॉइलिंग होतं, आणखी पुन्हा या ठिकाणी कॉइलिंग घडलं जातं अँड दीज आर कॉल्ड ॲज द सुपर कॉइल्ड वन. त्याच्यामध्ये या ठिकाणी काय घडलं जातं रे, सुपर जे कॉइलिंग आहे ते सुपर कॉइलिंग झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, देन नेक्स्ट पॉइंट in this article, that is the packaging in prokaryotes. तर हा जो या ठिकाणी असणारा जो काही डीएनए, तर त्या डीएनए चं जे पॅकेजिंग आहे, जो पॅक अशा स्वरूपामध्ये असणारा जो डीएनए तो आपल्याला या ठिकाणी जे काही प्रोकॅरियोटिक जे सेल आहेत त्या सेलमध्ये कशा पद्धतीने आढळला जातो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर आता बघा या ठिकाणी प्रो म्हणजे काय रे, लक्षात ठेवा या ठिकाणी प्रो म्हणजेच प्रिमिटिव्ह. प्रो म्हणजे काय, प्रिमिटिव्ह, लक्षात घ्या. आणि कॅरी ऑन म्हणजेच या ठिकाणी न्यूक्लियस. बरोबर आहे, असे जे काही या ठिकाणी ऑर्गन असतात की त्या ऑर्गनच्या बॉडीमध्ये प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस या ठिकाणी त्याच्यामध्ये आढळला जातो. विच आर दीज ॲनिमल्स और विच आर दीज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल्स. द एक्झाम्पल ऑफ दॅट प्रोकॅरियोटिक सेल और द प्रोकॅरियोटिक ॲनिमल दिस आर द युनिसेल्युलर वन. जे या ठिकाणी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात ना, तर त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये अशा पद्धतीचे या ठिकाणी जे काही प्रिमिटिव्ह टाईप ऑफ जो न्यूक्लियस आहे तो प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस याच्यामध्ये आपल्याला आढळला जातो. ओके, मग ह्याचे एक्झाम्पल आपण वेगळे सांगू शकतोय. बॅक्टेरिया असेल किंवा इतर बाकीचे बरेचसे या ठिकाणी जे एक्झाम्पल आहेत
ते एक्झाम्पल हे या ठिकाणी प्रोकॅरियोट्स मध्ये येतात. मग बॅसिलस नावाचा असेल, थायोबॅसिलस असेल, स्ट्रिप्टोकॉकस असेल, ओके, एटसेट्रा. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द prokaryotic cell or the prokaryotic organism also. Okay, then which is the example of the prokaryotic cell or the prokaryotic animal also? One of these example, that is the E. coli. Example त्यापैकी एक काय आहे? E. coli. What is mean by E. coli? तर लक्षात ठेवा या ठिकाणी E. coli नावाचा जो आहे तो या ठिकाणी एक बॅक्टेरिया आहे. लक्षात घ्या, काय आहे तो? बॅक्टेरिया आहे, तो जीवाणू आहे. मग आता तुम्ही म्हणाला या ठिकाणी ई कोली म्हणजे काय? तर ईचा अर्थ होतो इशेरेशिया. ईचा या ठिकाणी अर्थ काय होतो रे? इशेरेशिया. ई मीन्स इशेरेशिया अँड कोलाय मीन्स कोलाय. बरोबर आहे. इशेरेशिया कोलाय नावाचा एक बॅक्टेरिया आहे. लक्षात आलं? इशेरेशिया हा काय रे? जीनस आहे त्या बॅक्टेरियाचा, आणि कोलाय ही काय आहे? त्याची स्पीसीज आहे. लक्षात घ्या. ओके, in the Escherichia coli having the 2 to 3 micrometer long DNA. हे जे आपण या ठिकाणी पॅकेजिंग जे आपण या ठिकाणी डीएनएचं जर बघितलं गेलं असेल तर ह्या ठिकाणी कशा पद्धतीने आढळलं जातं रे? दिस आर हॅव्हिंग द Escherichia coli हॅव्हिंग द 2 to 3 मायक्रोमीटर लॉंग न्यूक्लिओइड्स. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर बघितलं गेलं असेल तर सर्क्युलर अशा प्रकारचे या ठिकाणी त्याच्यामध्ये जे काही न्यूक्लिओइड्स आहेत तर ते न्यूक्लिओइड्स आपल्याला या ठिकाणी 2 ते 3 मायक्रोमीटर लॉंग एवढे आपल्याला आढळतात. देन these nucleoid or these nucleus, these are the not well organized. In prokaryotic cell, these nucleus, these are the not well organized in prokaryotic cell. तर ह्या ज्या काही या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेल असतात त्या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये या ठिकाणी त्याच्या आतमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये त्याचं जे ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशन चांगल्या किंवा योग्य अशा पद्धतीनं झालेलं नसतं. ॲज लाईक दी युकॅरियोटिक सेल. जसं की युकॅरियोटिक सेल मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल की या ठिकाणी स्टँडर्ड या ठिकाणी 11th मध्ये पाहिलेलं असेल, 9th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं असेल, 10th स्टँडर्ड मध्ये पाहिलं असेल, जे की या ठिकाणी युकॅरियोटिक सेल मध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे त्याचं जे ऑर्गनायझेशन जर बघितलं गेलं असेल तर त्याला आपण वेल ऑर्गनायझ्ड न्यूक्लियस म्हणतो. परंतु इथं जर बघितलं गेलं असेल ज्या काही प्रोकॅरियोटिक सेल आहेत त्या प्रोकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे तर त्या न्यूक्लियसचं या ठिकाणी काय झालेलं या ठिकाणी ऑर्गनायझेशन योग्य अशा पद्धतीनं झालेलं नसतं. म्हणून तर म्हटलंय की या ठिकाणी दिस आर नॉट वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये या ठिकाणी न्यूक्लियस वेल ऑर्गनाइज्ड वेल डेव्हलप्ड झालेला नसतो. त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याची या ठिकाणी वाढ जो विकास आहे तो त्या न्यूक्लियसचा झालेला नसतो. देअरफॉर दिस आर कॉल्ड ॲज द नॉट वेल ऑर्गनाइज्ड इन न्यूक्लियस. ओके, देन नेक्स्ट पॉइंट, विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲज वेल ॲज द न्यूक्लिओलस. हा जो या ठिकाणी न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या कडेने जी या ठिकाणी असणारी जी काय जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये या ठिकाणी असणारा काय रे जो न्यूक्लियस आहे दिस आर हॅव्हिंग ऑल्सो द विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. म्हणजेच हा जो या ठिकाणी न्यूक्लियस आहे तर त्या न्यूक्लियसच्या कडेने या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही नसतो आणि त्याचबरोबर त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये जो न्यूक्लिओलस आहे तो न्यूक्लिओलस सुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला आढळत नाही. ओके, दिस विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. तर अशा पद्धतीने त्या न्यूक्लियसमध्ये त्या प्रोकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये त्या केंद्रकाच्या बाबतीत या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजेच त्या न्यूक्लियसच्या कडेने आढळणारं जे या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं जे आवरण आहे न्यूक्लियसच्या कडेने आढळणारं एक विशिष्ट प्रकारचं जे आवरण आहे त्याला आपण या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतो. आणि त्याचबरोबर त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जो न्यूक्लिओलस आहे या दोन्हीही बाबी दोन्हीही गोष्टी ह्या आपल्याला या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे त्याच्या बाबतीत आढळत नाही. म्हणून तर या ठिकाणी काय म्हटले बघा, विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. प्रोकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस आढळत नाही किंवा त्याच्यामध्ये या ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे, देन नेक्स्ट पॉइंट दॅट इज द न्यूक्लिओइड्स. मग या ठिकाणी काय असतं त्याच्यामध्ये त्या या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये काय असतं
दीज आर कॉल्ड ॲज द न्यूक्लियॉइड्स. त्यालाच आपण मग या ठिकाणी न्यूक्लियॉइड्स म्हणायचं. अँड दीज न्यूक्लियॉइड दीज आर द स्मॉल. हे जे न्यूक्लियॉइड आहेत ना ते कसे आहेत रे? स्मॉल असतात, लहान असतात साईजनं. अँड दीज आर ऑल्सो सर्क्युलर अँड हायली फोल्डेड. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, त्याचबरोबर न्यूक्लिओलस नाही, तर मग काय आहे आतमध्ये? तर न्यूक्लियॉइड आहे. आणि त्याचबरोबर हे जे न्यूक्लियॉइड असतात ना ते न्यूक्लियॉइड या ठिकाणी कसे आहेत रे? दीज आर द स्मॉल. त्याचबरोबर या ठिकाणी हे कसे आहेत रे? सर्क्युलर आहेत. बरोबर आहे? हे या ठिकाणी स्मॉल आहेत, त्याचबरोबर सर्क्युलर आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जर या ठिकाणी जर फोल्डिंग जर बघितलं गेलं असेल, दीज आर द हायली फोल्डेड वन. त्याच्यामध्ये जे फोल्डिंग आहेत, तर अशा प्रकारचे जे या ठिकाणी जे फोल्डिंग असतात त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारचे त्या न्यूक्लियॉइडच्या बाबतीत या ठिकाणी फोल्डिंग झालेलं आपल्याला आढळून येतं किंवा दिसतं. म्हणून तर म्हटलंय त्याच्या आतमध्ये या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, न्यूक्लिओलस नाही, तर आतमध्ये काय आहे? तर न्यूक्लियॉइड्स आहेत. आणि ते न्यूक्लियॉइड्स या ठिकाणी स्मॉल आहेत, सर्क्युलर आहेत आणि हायली फोल्डेड अशा स्वरूपाचे आहेत. ओके. द नेक्स्ट पॉइंट, दीज आर द फाउंड इन द नेकेड रिंग DNA. मग हे अशा प्रकारचे जे हायली फोल्डेड जे स्ट्रक्चर आहेत, दीज आर हॅव्हिंग ऑल्सो द फाउंड इन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली जर पाहिलं गेलं असेल तर अशा प्रकारचे या ठिकाणी हे जे न्यूक्लियॉइड आहेत ते न्यूक्लियॉइड कसे आपल्याला आढळतात? दीज आर द नेकेड रिंग DNA. बरोबर आहे? हे या ठिकाणी नेकेड, जे की या ठिकाणी आपल्याला उघड्या अशा पद्धतीने या ठिकाणी जो DNA तो DNA आपल्याला रिंगमध्ये, हे बघा या ठिकाणी हे असं जे स्ट्रक्चर आहे ते कंटिन्युअस आहे, सर्क्युलर. त्याचबरोबर या ठिकाणी रिंग कशी असते त्या पद्धतीने आपल्याला आढळला जातो हा अशा प्रकारचा न्यूक्लियॉइड. अँड दीज आर हॅव्हिंग ऑल्सो द लेंथ ऑफ दॅट द नेकेड रिंग DNA इज द 1100 मायक्रॉन इन लेंथ. त्याची जर आपण या ठिकाणी लांबी जर बघितली मायक्रॉन मध्ये तर 1000 किंवा साधारणपणे 1100 मायक्रॉन एवढी या ठिकाणी त्याची लेंथ असते, लांबी असते. ओके. देन नेक्स्ट वन पॉइंट वी स्टडी इन दॅट इट कंटेन्स द 4.6 मिलियन बेस पेअर. त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं असेल ना तर या ठिकाणी किती या ठिकाणी मिलियन बेस पेअर असतात रे? 4.6 मिलियन ज्या बेस पेअर आहेत. शॉर्ट मध्ये आपण त्याला BP असं म्हटलं जातं. BP मीन्स बेस पेअर. तर अशा पद्धतीच्या ज्या बेस पेअर आहेत, कोणामध्ये या ठिकाणी बेस पेअर आहेत? त्याच्यामध्ये असणारा हा जो या ठिकाणी रिंग लाईक जो DNA ना, तर त्या DNA मध्ये या ठिकाणी 4.6 अशा स्वरूपाच्या या ठिकाणी मिलियन एवढ्या या ठिकाणी बेस पेअर्स असतात. ओके. व्हॉट इज मीन बाय मिलियन? ओके. 1 मिलियन इज इक्वल टू हाऊ मच? 1 मिलियन बरोबर या ठिकाणी त्याची किंमत किती होते रे? तर लक्षात ठेवा 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख. 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख. 1 मिलियन बरोबर 10 लाख एवढे या ठिकाणी जे बेस पेअर आहेत ते बेस पेअर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे जे DNA जे सर्क्युलर आहे, स्मॉल आहे, फोल्डेड, हायली फोल्डेड अशा स्वरूपाचा जो DNA आहे किंवा जे न्यूक्लियॉइड आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी साधारणपणे 4.6 मिलियन एवढे या ठिकाणी बेस पेअर आपल्याला आढळतात. 1 मिलियनची तुम्हाला तिथे व्हॅल्यू दिलेली आहे. 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख. मग इथे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय की या ठिकाणी कसं करू शकताय? 10 लाख इंटू 4. बरोबर आहे? 10 लाख गुणिले या ठिकाणी 4 जर केलं तर ते 40 साधारणपणे या ठिकाणी लाख अशा स्वरूपाचे या ठिकाणी बेस पेअर झाले एका या ठिकाणी DNA रिंगच्या बाबतीत किंवा त्या न्यूक्लियॉइडच्या बाबतीत. आणि त्यानंतर 0.6 ची या ठिकाणी व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी 60 साधारणपणे जर बघितलं गेलं तर 6 लाख एवढी या ठिकाणी त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू या ठिकाणी होते. म्हणजे साधारणपणे 46 लाख एवढे या ठिकाणी काय रे अशा प्रकारचे जे बेस पेअर आहेत. दिस बेस पेअर दिस आर द प्रेझेंट इन द नेकेड रिंग DNA structure. Okay. Then next point, the 1100 micron long or the length of that DNA, these are having also the approximate. ज्यावेळेला या ठिकाणी त्याचं जे कंडेन्सेशन होतं किंवा ज्यावेळेला आपण या ठिकाणी हा जो मायक्रॉन मधला जो या ठिकाणी जो असणारा जो DNA ते DNAच्या बाबतीत जर बघितलं गेलं असेल अप्रॉक्सिमेट, दिस आर हॅव्हिंग ऑल्सो कॉल्ड एज द 1.1 मिलीमीटर एवढी या ठिकाणी त्याची जी लेंथ आहे ती लेंथ होते. केव्हा?
these DNA it becomes if cut or it is also called as the stretch one. ज्या वेळेला या ठिकाणी हा जो DNA तो DNA जर आपण या ठिकाणी कट केला, बरोबर, 1100 या ठिकाणी मायक्रॉन लेंथ असणारा जो DNA तो जर आपण या ठिकाणी कट केला तर त्याची लांबी या ठिकाणी जर बघितली गेली असेल तर अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी जवळपास 1.1 mm एवढी या ठिकाणी आपल्याला आढळून येते. कधी? परंतु ज्या वेळेला हा या ठिकाणी DNA जो आहे, जे न्यूक्लियोइड आहे ते न्यूक्लियोइड ज्या वेळेला आपण कट करू किंवा त्याचबरोबर ते स्ट्रेच करू तेव्हा. ओके, देन नेक्स्ट पॉइंट, these nuclide these are the packaging of these nuclide hardly the 2 to 3 micrometer in long. बरोबर आहे. तो जर आपण मग या ठिकाणी बघा 1100 मायक्रोमीटर एवढा या ठिकाणी लॉंग असणारा जर न्यूक्लियोइड बघितला आणि तो जर आपल्याला या ठिकाणी या प्रोकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये जर त्याचं जर आपल्याला पॅकेजिंग करायचं जर ठरलं, पॅक करायचं ठरलं गेला अशा प्रकारचा न्यूक्लियोइड, तर या ठिकाणी जास्तीत जास्त हार्डली 2 ते 3 मायक्रॉन एवढी या ठिकाणी त्याची जी लांबी ती लांबी या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे 1100 मायक्रॉन चा या ठिकाणी लांब असणारा जो न्यूक्लियोइड आहे तो फार फार तर 2 ते 3 मायक्रॉन एवढा या ठिकाणी आपण हार्डली या ठिकाणी त्या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपल्याला आढळू शकतोय. ओके, देन these nuclide these are having also called as the negatively charged DNA. आता आपण या ठिकाणी हा जो DNA बघितलाय बघा, तर त्या DNA वरती जर बघितला गेला असेल ना तर त्या DNA वरती या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असतो. कोणता चार्ज असतो रे? निगेटिव्ह चार्ज असतो. दिस निगेटिव्हली चार्ज DNA becomes these are having also called as the circular one. तर हा जो या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेल मध्ये असणारा जो DNA तो DNA कसा आहे रे? सर्क्युलर आहे. अँड these are also further reduced in size. ह्याची जर साईज आपण आणखीन या ठिकाणी रिड्यूस केली तर या ठिकाणी त्याची साईज 350 मायक्रोमीटर इन डायमीटर. म्हणजे साधारणपणे या ठिकाणी त्याची जी साईज आहे ती साईज या ठिकाणी अशा पद्धतीने 350 मायक्रोमीटर एवढी या ठिकाणी डायमीटरमध्ये, डायमीटरच्या स्वरूपामध्ये 350 मायक्रोमीटर एवढी डायमीटर एवढी साईज आपण रिड्यूस झालेली आपल्याला आढळून येते किंवा दिसली जाते. ज्या वेळेला या ठिकाणी हा जो DNA आहे तो DNA ज्या वेळेला अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या वेळेला सर्क्युलर बनेल, सर्क्युलर त्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनेल त्यावेळेला तो 350 मायक्रोमीटर डायमीटर एवढा होतो. ओके, देन फर्दर रिड्यूस्ड, त्यानंतर परत आणखीन त्याच्यामध्ये जर आणखीन रिडक्शन करायचं जर ठरवलं, फर्दर रिड्यूस्ड 30 मायक्रोमीटर इन डायमीटर, आणखी परत त्याच्यामध्ये जर रिडक्शन करायचं ठरवलं, आणखीन त्याचं जर कंडेन्सेशन जर समजा झालं केलं गेलं तर त्याचे या ठिकाणी शेवटी फायनली जर पाहिलं गेलं असेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी 30 मायक्रोमीटर डायमीटर एवढ्यापर्यंत त्याचं रिडक्शन होऊ शकतं, केलं जातं. पण हे केव्हा शक्य आहे? ज्या वेळेला तो जो न्यूक्लियोइड आहे त्या न्यूक्लियोइडच्या बाबतीत जर या ठिकाणी फोल्डिंग झालं किंवा त्याचबरोबर त्या न्यूक्लियोइडच्या बाबतीत जे लूपिंग आहे, लूप्स जर डेव्हलप झाले, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं असेल तर अशा प्रकारचे छोटे छोटे या ठिकाणी जे फोल्डिंग आहेत ते फोल्डिंग ज्या वेळेला त्याच्यामध्ये डेव्हलप होतील किंवा त्याचबरोबर त्याच्यामध्ये लूप पडतील तेव्हा तो या ठिकाणी न्यूक्लियोइड आहे तो 350 मायक्रोमीटर इन डायमीटर एवढा जो आहे त्याचं परत आणखीन रूपांतर हे आपल्याला 30 मायक्रोमीटर एवढ्या डायमीटरमध्ये या ठिकाणी होऊ शकतं. अँड इन दॅट न्यूक्लियोइड द 40 to 50 डोमेन्स आर देअर. ओके, त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं असेल तर 40 ते 50 एवढे या ठिकाणी डोमेन्स आपल्याला आढळतात. आणि डोमेन म्हणजे तरी नेमकं काय? डोमेन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लूप. डोमेनलाच आपण या ठिकाणी काय म्हटलं जातं रे? लूप म्हटलं जातं. जसे फोल्डिंग असतात तशाच पद्धतीचे या ठिकाणी ह्याचे लूप असतात. डोमेनलाच आपण या ठिकाणी शब्द वापरला काय आहे? लूप. ओके, 40 to 50 डोमेन्स आर फॉर्मड. तर अशा पद्धतीने 40 ते 50 जे लूप असतील म्हणा किंवा 40 ते 50 अशा प्रकारच्या या ठिकाणी जे डोमेन असतील ते या पद्धतीने इथं तयार होतात. ओके, द नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ लूप these are assisted by formation of loop. These are assisted by
RNA कनेक्टर. तर याच्यावरती बघा या ठिकाणी तुम्हाला 1 मार्कासाठी हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. The formation of loop these are assisted by dash dash dash. तर त्यावेळेला या ठिकाणी त्याचा आन्सर काय बघा, जे आपण या ठिकाणी ज्यावेळेला आपण प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीत या ठिकाणी डीएनएचं जे पॅकेजिंग बघतोय त्यावेळेला या ठिकाणी याच्यावरती हा 1 मार्कासाठी क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे लूप तयार होतात, लूप नव्यानं फॉर्म होत असतात and these are assisted by formation of loop these are assisted by dash dash dash. अशा प्रकारचा क्वेश्चन हा तुमच्या बोर्ड एक्झामला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर CET सुद्धा एक्झाम असेल त्याला विचारला जाऊ शकतो. तर त्यावेळेला या ठिकाणी त्याचा आन्सर काय आहे, RNA कनेक्टर. हे लक्षात घ्या, काय आहे रे, RNA कनेक्टर. तर हे जे या ठिकाणी RNA कनेक्टर आहे तर त्या RNA कनेक्टरच्या साह्यानं आणखीन हे जे लूप आहेत ते या ठिकाणी काय केले जातात, असिस्ट केले जातात, एकदम पकडून ठेवले जातात, धरून ठेवले गेले जातात. हे कशाच्या साह्याने हे जे लूप आहेत, आता बघा हा हे फोल्डिंग आहे किंवा हे जे लूप आहेत हे लूप एकमेकाला या ठिकाणी जे धरून ठेवले जातात, चिटकून ठेवले जातात. दीज लूप्स आर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ RNA कनेक्टर. RNA कनेक्टरच्या साह्याने ते जे लूप आहेत ते लूप जे आहेत ते या ठिकाणी असिस्ट केले जातात, धरून ठेवले जातात किंवा त्याच्याशी ते जोडून ठेवले जातात. ओके. देन इच डोमेन, हा जो प्रत्येक याच्यामधला असणारा जो डोमेन आहे तो डोमेन या ठिकाणी कसा आहे, आपण पाठीमाग पण बघितलंय. DNA, स्ट्रक्चर ऑफ दॅट DNA, दीज आर द कंडेन्स्ड, कॉइल्ड, सुपर कॉइल्ड. तर अशाच पद्धतीने हे सुद्धा जे डोमेन आहेत किंवा हे जे लूप आहेत, दीज लूप्स ऑर डोमेन दीज आर द कॉइल्ड और सुपर कॉइल्ड. आणखीन त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं असेल तर आणखीन त्याच्यामध्ये कॉइलिंग होतं. सो याच्या अगोदर आपण बघितले 30 मायक्रोमीटर इन डायमीटर. परत आणखीन त्याच्यामध्ये त्या डोमेनमध्ये आणखीन जर या ठिकाणी कॉइलिंग झालं, सुपर कॉइलिंग झालं, लक्षात घ्या, तर अशा प्रकारचा या ठिकाणी हा जो न्यूक्लियोइड आहे किंवा तो तशा प्रकारचा जो DNA तो DNA आणखीन आपल्याला या ठिकाणी शॉर्टमध्ये आढळून येतो आणि त्याची या ठिकाणी लेंथ फायनल होते 2 मायक्रॉन एवढी सुद्धा या ठिकाणी लेंथ आपल्याला त्या न्यूक्लियोइडचे झालेलं आपल्याला दिसून येते. कशाच्या स्वरूपात, डोमेनच्या स्वरूपात, लक्षात घ्या. अँड नेक्स्ट पॉइंट, द पॅकेजिंग ऑफ दिस असिस्टेड बाय दिस द पॉझिटिव्हली चार्ज्ड. बरोबर आहे. ज्यावेळेला या ठिकाणी मग जे पॅकेजिंग करायचं असतं त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला माहित आहे की या ठिकाणी जो सुरुवातीला आपण या ठिकाणी बघितलेला आहे जो न्यूक्लियोइड आहे तर त्या न्यूक्लियोइडच्या बाबतीत जर हा जर DNA जर बघितला गेला असेल तर तो DNA वरती या ठिकाणी कुठला चार्ज आहे रे, DNA वरती या ठिकाणी हा निगेटिव्ह चार्ज आहे. आणि ज्या वेळेला या ठिकाणी ह्याचं पॅकेजिंग करायचं असतं तर त्यावेळेला जर पाहिलं गेलं असेल तर त्याच्या सोबत असणारं जे या ठिकाणी जे मटेरियल आहे त्याच्यावरती या ठिकाणी हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज काय करत असतो, हा जो अशा प्रकारचा असणारा जो DNA वरती असणारा निगेटिव्ह चार्ज आणि जे पॅकेजिंग आपल्याला या ठिकाणी प्रोटीन म्हणा, बरोबर आहे ना, हे हिस्टोन प्रोटीन असतं, त्या हिस्टोन प्रोटीनच्या सहाय्याने या ठिकाणी काय करावं लागतं, DNAचं पॅकेजिंग करावं लागतं. आणि हे ज्या वेळेला DNAचं पॅकेजिंग करत असो त्यावेळेला या ठिकाणी हिस्टोनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, लक्षात घ्या, आणि DNA वरती निगेटिव्ह चार्ज आहे. आणि नेहमी आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह चार्जकडे पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होतो, पॉझिटिव्ह चार्जकडे निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी अट्रॅक्ट होतो. आणि अशा पद्धतीनं मग हा जो DNA तो DNAचा या ठिकाणी हा जे पॅकेजिंग आहे, दीज DNA इट बिकम्स पॅक्ड विथ द हेल्प ऑफ हिस्टोन प्रोटीन. हे जे या ठिकाणी दाखवलं ना तुम्हाला HU, द HU स्टँड्स फॉर द हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. तर HU म्हणजेच काय तर बघा, हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. हा जो या ठिकाणी असणारा जो DNA तर त्या DNAला बाइंड करायचा असेल, बांधून जर ठेवायचं असेल तर ते या ठिकाणी एकमेव कोण काम करतं, तर या ठिकाणचं असणारं कोण काम करतं, हिस्टोन प्रोटीन काम करतं. आणि हेच हिस्टोन प्रोटीन त्या DNAला बाइंड करण्याचं काम करतं, बांधून ठेवण्याचं या ठिकाणी काम करतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून तर या ठिकाणी लक्षात ठेवा नेहमी, याच्यावरती सुद्धा या ठिकाणी 1 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. DNA हॅव डॅश डॅश चार्जड. बरोबर आहे. DNA वरती नेमका कोणता चार्ज असतो, तर त्यावेळेला या ठिकाणी तुम्हाला किंवा गिव्ह आन्सर इन 1 सेंटेन्स, एका वाक्यात उत्तर द्या, त्यावेळेला सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर DNA वरती नेहमी लक्षात ठेवा निगेटिव्ह चार्ज असतो. आणि हे जे प्रोटीन आहेत किंवा ज्याला आपण हिस्टोन प्रोटीन म्हणू तर ह्या हिस्टोन प्रोटीनवरती नेहमी हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि हेच पॉझिटिव्ह चार्ज काय करतात, निगेटिव्ह चार्ज असणारा जो DNA त्या DNAला बाइंड करून ठेवतात, बांधून ठेवतात किंवा त्याला थोडक्यात ते पॅकेजिंगचं काम करतात, हे लक्षात घ्या.
अँड देन दिस प्रोटीन अँड एन्झाईम लाईक DNA गायरेज. तर अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रोटीन असतील, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे एन्झाईम असतील. प्रोटीन अँड एन्झाईम लाईक, मग कुठले या ठिकाणी प्रोटीन आहेत किंवा कुठले एन्झाईम आहेत? प्रोटीन तर आपण सांगितलं हिस्टोन नावाचं प्रोटीन आहे. मग एन्झाईम कोणतं? तर या ठिकाणी तर दाखवले बघा, DNA गायरेज. लक्षात घ्या, प्रोटीन कुठलं बाइंड करतं? तर हिस्टोन नावाचं प्रोटीन DNA ला बाइंड करतं. मग एन्झाईम कोणतं? तर त्या एन्झाईमचं नाव आहे DNA गायरेज. लक्षात घ्या, हे DNA गायरेज काय करतं? त्या अशा प्रकारच्या ठिकाणी DNA ला सुद्धा पॅक करण्याचं काम, बाइंड करण्याचं काम हे एन्झाईम करतं. अँड द DNA टोपो आयसोमरेज फर्स्ट. लक्षात आलं, DNA गायरेज नावाचं एक एन्झाईम आहे आणि दुसरे एन्झाईम काय आहे रे? DNA टोपो आयसोमरेज फर्स्ट. These enzymes are used for the super coiled structure of that DNA. DNAचं जे सुपर कॉइलिंग आहे ते सुपर कॉइलिंग या ठिकाणी करण्यासाठी DNA टोपो आयसोमरेज नावाचं जे या ठिकाणी एन्झाईम आहे त्या एन्झाईमचा वापर नेहमी लक्षात ठेवा. ते DNAचं जे सुपर कॉइलिंग आहे ना, ते सुपर कॉइलिंग करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. बऱ्याच वेळेला या ठिकाणी एक्झाममध्ये CET असेल, नीट एक्झाम असेल, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फॉर दी सुपर कॉइलिंग ऑफ DNA डॅश डॅश एन्झाईम्स आर युज्ड. ओके, मग त्यावेळेला ठिकाणी तुम्ही काय त्याचा आन्सर देणार? DNA टोपो आयसोमरेज फर्स्ट. बरोबर आहे. सुरुवातीला हा जर सिलेबस बघितला गेला असेल तर तो स्टेट बोर्ड लेवलचा होता. आता हा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी NCERT लेवलचा या ठिकाणी सिलेबस आहे. त्यामुळे NCERTचा बराचसा जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी आपल्या आता स्टेट बोर्डमध्ये केलेला आहे. कारण का? NCERTचाच बराचसा सिलेबस हा नीट एक्झाम ओरिएंटेड आहे. नीटला जे क्वेश्चन पडतात, विचारले जातात ते सर्वच्या सर्व या ठिकाणी NCERTचं जे टेक्स्टबुक आहेत, NCERTचे जे रेफरन्स बुक आहेत, याचं या ठिकाणी वापर करून अशा प्रकारचे क्वेश्चन तयार केले जातात. आणि जर समजा या ठिकाणी एन्झाईम कोणतं बाबा या ठिकाणी एन्झाईम हे DNA बाइंडिंगसाठी वापरलं जातं, तर त्याचं नाव आहे, मी मगा सांगितले तुम्हाला, DNA गायरेज. These DNA dash dash enzymes are used for the packaging of DNA in prokaryotic cell. तर त्यावेळेला तुमचं आन्सर हेच पाहिजे, ते म्हणजे DNA गायरेज. आलं लक्षात? आणि जर समजा त्या DNAचं सुपर कॉइलिंग व्हायचं असेल तर त्यावेळेला ठिकाणी एन्झाईम कोणतं आलं पाहिजे? आन्सर तुमचं DNA टोपो आयसोमरेज फर्स्ट. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हे जे दोन्ही जे असणारे या ठिकाणी जे एन्झाईम आहेत त्या एन्झाईमचा यूज, वापर हा DNA पॅकेजिंग म्हणा किंवा त्याचबरोबर DNAचं जे सुपर कॉइलिंग आहे हे करण्यासाठी या ठिकाणी होतो. ओके, तर हे जे पॉईंट आहेत ते पॉईंट तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. ओके, okay, these are the diagrammatic representation of the DNA packaging in the prokaryotic cell. In first diagram, these chromosome, these are having also the circular one. हे जे या ठिकाणी हा जो काय क्रोमोझोम आहे तो या ठिकाणी क्रोमोझोम कसा असतो रे? त्या सेलच्या, त्या प्रोकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये सर्क्युलर असतो. these are the firstly unfolded one. These circular and unfolded chromosome, these are the firstly observed in the prokaryotic cell and having the 350 micron in long or also length. त्याची जर या ठिकाणी जर लांबी जर बघितली गेली असेल तर सुरुवातीला या ठिकाणी 350 मायक्रॉन एवढी असते. ओके, त्यानंतर त्याच्या पुढची जर स्टेज जर आपण जर बघितली गेली असेल, नेक्स्ट स्टेप जर पाहिली गेली असेल, these chromosome, these are the folded chromosome. हे जे या ठिकाणी जे क्रोमोझोम सुरुवातीला अनफोल्डेड होते ते नेक्स्ट मध्ये जर बघितलं गेलं असेल तर ते कसे आपल्याला दिसतात रे? these are the folded chromosome having 40 to 50 loops in there. ओके, अशा प्रकारच्या क्रोमोझोम मध्ये कमीत कमी या ठिकाणी 40 ते 50 अशा प्रकारचे लूप्स आढळतात. and these are the folded chromosome 1 and these chromosome having 30 मायक्रॉन इन लेंथ. तर त्याची जर लांबी किंवा त्याचे जर या ठिकाणी लेंथ किंवा लॉंगनेस जर बघितलं गेलं आपण तर त्याची या ठिकाणी 30 मायक्रॉन एवढी झाली. म्हणजेच काय झालं? या ठिकाणी
त्या क्रोमोझोमच्या बाबतीत कंडेन्सेशन झालं लक्षात घ्या. आणि हे कंडेन्सेशन झाल्या कारणामुळं सुरुवातीला जर पाहिलं गेलं असेल तर 350 मायक्रॉन एवढा या ठिकाणी असणारा जो क्रोमोझोम आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये कंडेन्सेशन होऊन 30 मायक्रॉन लेंथ एवढा या ठिकाणी क्रोमोझोम आपल्याला फोल्डेड स्ट्रक्चरमध्ये आढळला गेला आणि त्याच्यामध्ये 40 to 50 लूप्स आपल्याला आढळून आले. देन नेक्स्ट पार्ट, त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले बघा. दीज क्रोमोझोम हॅव्हिंग ऑल्सो द सुपर कॉइल्ड. ओके, अगोदर या ठिकाणी त्याच्यामध्ये कॉइलिंग झालं, फोल्डेड क्रोमोझोम बनला गेला. त्यानंतर त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं असेल तर सुपर कॉइलिंग झालं. जे सुरुवातीला जे कॉइलिंग झालेलं होतं, आणखी काय कंडेन्सेशन झालं होतं, आणखी त्याच्यामध्ये या ठिकाणी नंतर कॉइलिंग झालं गेलं. दीज आर कॉल्ड ॲज द सुपर कॉइल्ड or the supercoiled as well as the folded chromosomes are present. ओके, अशा प्रकारचा या ठिकाणी हा जो फोल्डेड क्रोमोझोम आहे तो फोल्डेड क्रोमोझोम आपल्याला आढळून आला गेला. आणि त्यानंतर हा जर या ठिकाणी जर क्रोमोझोमच्या जर बाबतीत जर बघितलं गेलं असेल तर याच्यामध्ये या ठिकाणी हा जो RNA आहे तर तो RNA या ठिकाणी RNAचं जे काही क्लिवेज आहे ते RNAचं क्लिवेज जे आहे ते आपल्याला इथं आढळून आलं गेलं. तर हा जो या ठिकाणी RNA त्याच्या बाबतीत या ठिकाणी RNAचं जे काही क्लिवेज आहे ते RNAचं जे क्लिवेज आहे ते क्लिवेज अशा पद्धतीनं आपल्याला इथं आढळून येतं. दीज आर कॉल्ड ॲज द RNA क्लिवेज. RNA क्लिवेज, बरोबर आहे. त्याच्यामध्ये RNAच्या बाबतीत या ठिकाणी काय झालं, क्लिवेज या ठिकाणी आढळून आलं गेलं. देन ऑल्सो द नेक्स्ट डायग्राम, द DNA, दिस आर इट बिकम्स द निक्ड वन. तर त्याच्यामध्ये असणारा जो काही या ठिकाणी जो DNA होता तर त्या DNAच्या बाबतीत काय आढळून आलं आपल्याला, तर तो जो DNA आहे तो DNA या ठिकाणी निक्ड झाला गेला. म्हणजे त्याच्यामधला जो DNA आहे तो त्याच्यामधला काहीसा जो भाग आहे तो या ठिकाणी काहीसा भाग तुटला गेला, निक झाला. त्याच्यामध्ये जे पोर्शन आहेत ते पोर्शन आहे त्याच्यामध्ये तयार झाले गेले. तर अशा पद्धतीचा हा जो DNA तर त्या DNAच्या बाबतीत निकड DNA त्याला असं म्हटलं जातं. तर त्या DNA हा जो आहे तो निकड पोर्शनमध्ये झालेला आपल्याला दिसून आला. दिस DNA किंवा त्यालाच आपण या ठिकाणी निकड DNA असं म्हटलं जातं. निकड DNA म्हणजे DNAचा काय जो पोर्शन आहे तो त्याच्यामध्ये ब्रेक झाला गेला, तुटला गेला. दीज आर कॉल्ड ॲज द निकड DNA and these process are takes place with the help of the DNA digester, partial DNA digestion. म्हणजे ही जी प्रोसेस आहे त्याला आपण या ठिकाणी काय म्हटलं जातं, याच्यामध्ये या ठिकाणी पार्शियल DNAs, तर याच्यामध्ये असणारा जो काय पार्शियल DNA जो आहे तर त्या पार्शियल DNAचं या ठिकाणी काय झालं रे, डायजेशन झालं गेलं. म्हणजे हा जो DNA होता तर त्या DNAचं या ठिकाणी डायजेशन झालं गेलं. आणि नेक्स्ट जो आहे तो खालच्या बाजूला जर निकड जो DNA बनलेला आहे त्याच्यामध्ये काय झालं गेलं, इथे ह्या ठिकाणी पार्शियल DNAs, ओके सॉरी DNAs म्हणजे DNAs नावाचं या ठिकाणी एन्झाईम आहे त्याच्या सहाय्याने या ठिकाणी तिथं त्याचं डायजेशन झालं गेलं. कुणाचं या ठिकाणी RNA क्लिवेज बनल्या गेल्या. आणि इथं जर बघितलं गेलं असेल इथं काय आढळून आलं आपल्याला, पार्शियल RNAs डायजेशन. याच्यामध्ये काय आढळून आलं रे, पार्शियल RNA डायजेशन म्हणजे काहीसा जो भाग आहे RNAचा तो या ठिकाणी इथं डायजेस्ट झाला गेला आणि त्याच्या माध्यमातून हा जो निकड DNA तो बनला गेला. आणि वरती या ठिकाणी पार्शियल DNAचं डायजेशन झालं, त्यापासून RNAचं जे क्लिवेज आहे ते क्लिवेज बनलं गेलं. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो अशा प्रकारचा जो क्रोमोझोम आहे प्रोकॅरियोटिक सेलमधला तर त्याच्यामध्ये आणखीन या ठिकाणी कंडेन्सेशन होत गेलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी कॉइलिंग झालं, सुपर कॉइलिंग झालं. आणि अशा पद्धतीनं प्रोकॅरियोटिक सेलमधला जो DNA आहे त्या DNAचं जे पॅकेजिंग आहे ते पॅकेजिंग अशा पद्धतीने या ठिकाणी त्या प्रोकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये जे आहे त्या पद्धतीनं घडलं गेलं. ओके, वी विल स्टॉप युअर रिमेनिंग पार्ट सी इन नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक यू व्हेरी मच.